शेवटपर्यंत तू ठाम राहशील का? की कारण एकदम ठाम राहील. मला पण माझ्या प्रेमाची शपथ आहे. आणि माझ्या मम्मीच्या माहेरी थांबवलं आम्हाला मानवतला, परभणीच्या पुढे आहे. चल, तुझ्या पप्पांची खूप रिस्पेक्ट करतो आणि मला त्यांच्या मनाने म्हणजे त्यांना मनवून तुला न्यायचं आहे. माझ्या घरच्यांनी मला इमोशनल ब्लॅकमेल केलं होतं. तू जर गुन्हा दाखल केला नाही त्याच्यावर तर आम्ही पण मरून जाणार आणि त्याच्या फॅमिलीला सर्वांना मारून टाकणार. पोलिसांना माहिती नाही काय माझ्या घरच्यांचं बोलणं, माझ्या घरच्यांचं आणि पोलिसांचं खूप जमतं. माहिती नाही आता ते कसं काय, ते गल्लीत येऊन पैसा वगैरे घेऊन जात होते. सगळे 2 नंबरचे कामं करूच पैसा कमवलेला त्यांनी. ओके ताई, तर तुला पहिला प्रश्न, तुझी आणि सक्षमची ओळख कधीपासून आहे? 3 वर्ष अगोदर कशी झाली, कुठे झाली? माझ्या गल्लीमध्ये आला होता. ते माझी भेट बस. वर्षभरापूर्वी काहीतरी गुन्हा दाखल केला होता, तो काय होता तो विषय? माझ्या घरच्यांनी मला इमोशनल ब्लॅकमेल केलं होतं. तू जर गुन्हा दाखल केला नाही त्याच्यावर तर आम्ही पण मरून जाणार आणि त्याच्या फॅमिलीला सर्वांना मारून टाकणार. आणि तू केस टाकली तर आम्ही काहीच करणार नाही, शांत बसणार. आणि त्या टाईमला मला त्यांनी पोस्कोची केस टाकायला लावली होती. म्हणजे माझा रेप केला वगैरे, माझा विनयभंग केला, माझा पाठलाग करायचा, मला शस्त्रांची भीती घालून कुठे पण न्यायचा वगैरे. आणि त्या टाईमला नेमकं मला 18 कंप्लीट होण्यासाठी 15-20 दिवस बाकी होते. आणि मी बोलले की मला केस नाही टाकायची, तरी त्यांनी मला जबरदस्ती केस टाकू घातली. मग काही दिवसांनी जेव्हा माझा 18 कंप्लीट झालं तेव्हा मी एकटी कोर्टात जाऊन ती केस मागे घेऊन आली होती. आणि त्याच केसवर पुन्हा पोलिसांना माहिती नाही काय माझ्या घरच्यांचं बोलणं, माझ्या घरच्यांचं आणि पोलिसांचं खूप जमतं. माहिती नाही आता ते कसं काय, ते गल्लीत येऊन पैसा वगैरे घेऊन जात होते. आणि काही दिवसांनी सक्षमवर MPD पडली आणि ह्याच कारणानं पडली. त्या चार्जशीटमध्ये साफ होतं की हे मुलीच्या केसमुळेच झालेलं आहे MPD पडणं वगैरे. त्यानं काही गुन्हेगार नव्हता हो. तुझे वडील काय करायचे, काय त्यांचे व्यवसाय वगैरे, तुझे भाऊ वगैरे काय करायचे? असंच 2 नंबरचे कामं, टेबल चालवणं, म्हणजे पत्ते वगैरे, सगळे 2 नंबरचे कामं करूच पैसा कमवलेला त्यांनी. तुला किती वेळा तुझ्या घरच्यांनी दबाव टाकला की त्याला भेटू नको, बोलू नको? मोजता येत नाही एवढी वेळेस. 3 वर्षामध्ये विचार करा ना किती वेळेस केलं असेल हे. तुला मारहाण केली कधी? तुला धमकी दिली? खूप वेळेस मारहाण केलेली. माझ्या सक्षमला मारतो म्हणून, त्याच्या घरच्यांना त्रास देईल म्हणून. आणि मी त्यांना घाबरून राहायचे. तू कधी सक्षमला बोलली नाही का की असं तुम्हाला? बोलले होते, त्याला म्हणले पण चल मी तुझ्यासोबत यायला तयार आहे. पण तो असं बोलायचं की नाही चल, तुझ्या पप्पांची खूप रिस्पेक्ट करतो आणि मला त्यांच्या मनाने म्हणजे त्यांना मनवून तुला न्यायचं आहे. अच्छा, किती प्रेम होतं तुझं सक्षमवरती आणि सक्षमचं तुझ्यावरती? माझ्या प्रेमाचं माहिती नाही, पण माझा सक्षम ना माझ्यावर, मी जेवढं त्याच्यावर करते ना त्याच्यापेक्षा दुप्पट प्रेम करायचा. मला माझ्या वडिलांसारखा जीव लावलेला त्याला. त्याला म्हणायचे की तू माझ्यासाठी माझा दुसरा बाप आहेस. बरं, त्या दिवशी 27 तारखेला सकाळी काय घडलं? तुला पोलीस स्टेशनला नेलं होतं, काय झालं होतं त्या दिवशी? माझा लहान भाऊ मला पोलीस स्टेशनला नेला होता. सक्षमवर केस टाक म्हणून जबरदस्ती करत होता. मी त्या टाइमला त्याच्यावर केस नाही टाकली. माघार घेतला सर्व पोलिसांसमोर की मला नाही टाकायची केस. तेव्हा ते एक तिथले कर्मचारी आहे धीरज कोमुलार म्हणून, ते हिमेशला बोलले की तू याला त्याला मारून इथे येतोस, याच्यापेक्षा तू तुझ्या बहिणीचं लफडं आहे त्याला मारणं, जाऊन तुझी बहीण त्याच्यासोबत कुठे कुठे फिरते, आम्हाला सर्व माहिती आहे तिनं काय काय करून येते काय नाही. आणि असं म्हणून माझ्या भावाला त्यांनी भडकवलं. त्यानंतर माझा भाऊ त्यांना बोलला आता सक्षमला मारूनच तुम्हाला तोंड दाखवतो. त्या दिवशी संध्याकाळी मग काय झालं? तुला कुठं घेऊन गेली होती? संध्याकाळी मला असं सांगितले की देवदर्शनाला जायचं आणि मला घेऊन गेले. त्या टाइमला माझे वडील आणि माझे दोन्ही भाऊ नव्हते माझ्यासोबत. माझी मम्मी, माझे अंकल आंटी आणि माझी आजी होते. आम्ही गेलो होतो म्हणजे देवदर्शनाला जायचं म्हणून. आणि तेवढ्यात अर्ध्या रस्त्यामध्ये त्यांनी गाडी थांबवली आणि माझ्या मम्मीच्या माहेरी थांबवलं आम्हाला, मानवतला, परभणीच्या पुढे आहे. तिथे थांबलो आम्ही मुक्कामासाठी. तिथे मला नंतर म्हणजे अर्धी रात्र झाली, त्यानंतर तिथे पोलीस आले आणि मी कन्फ्यूज झाले की ते इथे का आले असतील म्हणून, कारण मला माहिती नव्हतं की माझा मोठा भाऊ आणि माझे पप्पा तिथेच आहेत, फरार झालेले आहेत. आणि त्या टाइमला ते तिथे भेटल्यावर मी सुद्धा शॉक झाली की त्यांनी सक्षमला असं म्हणजे थोडं माझ्या घरच्यांनी असं सांगितलं होतं की त्याला थोडंसं 2-3 टाके लागलेत आणि आम्ही फरार झालो म्हणून. तर ते तिथं भेटले आणि मग त्यानंतर झालं आम्ही 3 वाजता पोलीस स्टेशनला आलो सकाळी. म्हणजे पोलिसांनी मानवतून आम्हाला आणलं. 3-3:30 वाजले होते आम्हाला यायला.
त्यानंतर मला तेव्हाही कळालं नाही की नेमकं काय झालंय. मला पोलिसांनी सुद्धा सांगितलं नाही की हे सर्व काय झालंय. मग सकाळी जेव्हा मी बाहेर आली तेव्हा ते टेबलवर पेपर ठेवलेला होता, त्याच्यात मी सक्षमची फोटो पाहिली. तेव्हा कळालं मला की त्याच्यासोबत असं काही घडलंय म्हणून. बरं, सक्षम आणि तुम्ही लग्न करणार होते, मग आता सक्षम केल्यानंतर तू काय केलंस? काय नेमकं भावना होती त्याच्यामध्ये? मी त्याच्यावर एवढं केस करून सुद्धा सगळे त्याला म्हणायचे की त्या मुलीचा नाच सोड, तरी पण त्यानं मला एवढं जीव लावला, तर मी त्याला धोका कसं देऊ शकते. आणि मी त्याची साथ सोडणार नाही. त्यानं आज इथे नाही, पण मी त्याच्या सोबत आहे, हमेशा त्याच्या फॅमिली सोबत आहे. त्यांच्यापासून त्यांचा मुलगा गेला माझ्यामुळे, माझ्या प्रेमामुळे. आता मी यांची साथ नाही सोडू शकत. बरं, तू त्या दिवशी लॉकअपमध्ये म्हणजे पोलिसांनी अटक केल्यानंतर तुझ्या भावानं काही तुला धमकी वगैरे दिली पोलीस स्टेशनमधून? दिली. इथून आम्हाला असं सांगून, म्हणजे त्यांचे कर्मचारी आले होते इथं आम्हाला घ्यायला. त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला कोर्टात जायचं आहे म्हणून. आणि कोर्टापासून जाता जाता अचानक आम्हाला त्यांनी इतवारा पोलीस स्टेशनला नेलं. तिथे नेल्यानंतर त्यांनी मला एकटीला असं घेऊन जात होते जबरदस्तीने पोलीस कर्मचारी माझ्या पप्पांकडे. की माझे पप्पा त्यांना बोलले होते की मी माझ्या मुलीला एकदा बोललो, इमोशनली म्हणजे हे केलो तर माझी मुलगी माझं ऐकेल. पण मी गेली नाही त्यांच्यासोबत एकटी. तर माझा भाऊ मधून असं त्या खिडकीतून इशारे करत होता मला मारल्यासारखे, म्हणजे असं धमकी दिल्यासारखे, असं ताव देत होता मी शिला वगैरे. आता बघ, तू तुझ्या घरच्यांच्या विरोधात गेली, म्हणजे वडिलांच्या विरोधात, तुझ्या भावांच्या विरोधात. सगळे तुझे स्टेटमेंटवरती हे सगळे व्हायरल होत आहेत. तुला भीती आहे आता? तुला तर तुझ्या वडिलाबद्दल, भावाबद्दल माहिती, तुला भीती आहे की तुला ते बाहेर आल्यावरती काय करतील वगैरे अशी? मला माझी काहीच भीती नाही हो. आता मी ज्याच्यासाठी जगत होते तेच नाही राहिला. मला माझ्याशी काहीच घेणं देणं नाही. बस सक्षमच्या फॅमिलीला प्रोटेक्शन द्या, कारण की त्यांच्या जीवाला धोका आहे. माझा लहान भाऊ अल्पवयीन असल्यामुळे तो कधीही सुटून येऊ शकतो. तो मला बोलला होता की 15-20 दिवसात सुटून येईल आणि सक्षमच्या पूर्ण फॅमिलीला संपून टाकेल. तर बस सक्षमच्या फॅमिलीला काही नाही व्हायला पाहिजे. तू या केसमधली मुख्य साक्षीदार आहे, तर शेवटपर्यंत तू ठाम राहशील का? की कारण एकदम ठाम राहील. मला पण माझ्या प्रेमाची शपथ आहे. मागणी काय असणार? मागणी बस यांना एकदम कडक शिक्षा व्हायला पाहिजे. फाशीच होऊ द्या यांना. बरं, आता तू इथं आल्यानंतर तुझ्या घरच्यांनी कुठे तुला संपर्क केला का तिकडे ये म्हणून? नाही केला, बिलकुल नाही. मला असं सांगितलं की आता आमच्या घरात पाऊल नाही ठेवायचा. मग तू काय विचार केला आता? मी नाही जाणार त्यांच्या घरी, कधीच नाही. इथेच राहील मी. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.